झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 23 डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो 23 डिसेंबरच्या भागामध्ये सावली ही किचन मध्ये असते आणि विचार करत असते की कसं ती जगन्नाथच्या मोबाईल मधनं तो व्हिडिओ डिलीट करेल। त्यानंतर सावलीची जी वहिनी असते ती तिथे येते आणि सावलीला विचारते की तू का बरं टेन्शन मध्ये आहे। तेव्हा सावली तिला विचारते की आपल्याला आपल्या सासरच्या लोकांच्या विरुद्ध जावं लागलं आपल्या माहेरच्या लोकांना खुश करायला आनंदी ठेवायला तर आपण हे करू शकतो का। त्यावर सावलीची वहिनी असं म्हणते की जर त्यांनी सासरकडचं काही नुकसान होणार नसेल तर ही गोष्ट एकदम बरोबर आहे व तिच्या म्हणण्यावरनं सावली ही जगन्नाथच्या घरी जाते कारण की तिला जगन्नाथच्या मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट करायचा असतो। तर मित्रांनो जेव्हा ती जगन्नाथच्या घरी जात असते तेव्हा ऐश्वर्या तिला बघते आणि ऐश्वर्या तिचा पिछा करू लागते व त्यानंतर ऐश्वर्या बघते की कसं सावली ही रिक्षामधून जाती आणि जगन्नाथच्या घराचा दरवाजा वाजवते व त्यावेळी ऐश्वर्या ही मनातल्या मनात बोलते की मला माहित होतं की ही मुलगी फ्रॉड आहे आणि हिचा जो फ्रॉडपणा आहे ना आता मी हा सारंगला सांगणार आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरीकडे सीन दाखवलेला आहे की सारंग हा अस्मीच्या घराच्या बाहेर गेलेला असतो आणि तिथं तो सगळ्यांना विचारपूस करत असतो की अस्मी नावाची इथं एक मुलगी होती ती आता इथंच राहते का। त्यानंतर मित्रांनो एक तिथून माणूस बाहेर येतो आणि तो माणूस सांगतो की अस्मी ही माझी रूममेट होती आम्ही 5 जण हे एकत्र राहत होतो। त्यानंतर सारंगला डाऊट येतो की इतक्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी ती मुलांसोबत का बरं राहत होती। त्यानंतर मित्रांनो दुसरीकडे ऐश्वर्याचा सारंगला फोन येतो आणि ती त्याला एक लोकेशनला बोलवते कारण की सावलीचं सगळं खरं जे की ऐश्वर्याला मिसकन्सेप्शन झालेली असती की सावली ही जगन्नाथनी सांगितल्यामुळे त्या घरात नांदायला आलेली आहे ते तिला सारंगला दाखवायचं असतं। तर मित्रांनो इकडे दुसरीकडे दाखवलेलं आहे की सावली ही जगन्नाथच्या घरी जाते आणि तिथं गेल्यानंतर जगन्नाथ आणि त्याची बायको सावलीचं स्वागत करतात आणि तिच्यासोबत गप्पा मारू लागतात। तर त्यानंतर मित्रांनो सावली ही असं बोलते की माझा तुमच्यावर खूप विश्वास होता आणि का बरं तुम्ही माझा विश्वासघात केला। तुम्हाला वाटलं का की मी गरीब आहे मी कशी जगले तरी चालेल मी कशी नांदले तरी चालेल आणि तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही माझा वापर करून घेतला। त्यावर जगन्नाथ बोलला की असं काहीच नाहीये तू 100% त्या घरात सुखी होशील फक्त त्या घराला थोडासा वेळ दे। त्या घरातील लोक खूप चांगले आहेत पण हे अचानक असं लग्न झाल्यामुळे ते दंग राहिलेले आहेत शॉक झालेले आहेत आणि त्यामुळे ते तुला ऍक्सेप्ट करत नाहीये। त्यावर मित्रांनो सावली बोलते की तुम्ही तुमच्या मुलीचा बदला कंप्लीट करण्यासाठी माझी पूर्ण जिंदगी नरकात घातली वाईट घालून टाकली। त्यावर जगन्नाथ याच्याकडे काही शब्दच नसतात आणि जगन्नाथ तिला बोलतो की तू माझ्या सानिकासारखीच आहेस आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुला कोणी धक्का लावू नाही शकत आणि मी तुझी जी जिंदगी आहे ती सारंग सोबत चांगली लावून देईन आणि सुखाने तू नांदशील असं वचन हा जगन्नाथ सावलीला देतो आणि तिथून निघून जातो। त्यानंतर जगन्नाथची बायको ही तिथून निघून जाते आणि सावलीला बोलते की मी जेवण गरम करते तोपर्यंत तू फ्रेश हो। तेव्हा जगन्नाथचा मोबाईल हा सावलीच्या पुढे असतो आणि सावली तो मोबाईल घेते आणि तो व्हिडिओ शोधायला लागते कारण की तिला तो व्हिडिओ डिलीट करायचा असतो। त्यानंतर मित्रांनो असं दाखवलं गेलेलं आहे की सावली ही इतकी निरागस असते इतकी सरळ सरळ असते की तिच्याकडून जगन्नाथला दगा फटका करणं हे शक्यच नसतं कारण की कुठं ना कुठं तिचा पण जगन्नाथवर जीव असतो आणि ती पण त्यांना वडिलांसारखं मानत असते। मित्रांनो इथंच हा भाग संपतो। तुम्हाला काय वाटतं की जगन्नाथच्या मोबाईल मधून सावली व्हिडिओ डिलीट करेल का कारण की सावलीचा विश्वास हा जगन्नाथवर आहे आणि जगन्नाथचा पण खूप सारा विश्वास सावलीवर आहे। तर तुम्हाला काय वाटतं की जगन्नाथच्या व्हिडिओ मधून जर सावलीने हा व्हिडिओ डिलीट केला तर भैरवीचा पुढचा डाव काय असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।